नमस्कार, मी कवयित्री संगीता महाजन. निर्मल स्नेह प्रेम यात आपण शंभूगीतेतील पुढील भाग ऐकावे. शुभम सगळ्यांना. महायोगी यांनी सांगितलेली आजची अमृतवाणी शंभूगीता. शंभूगीतेबद्दल. लोभ हा असत्य, अधर्म, असुरांचा बाप. लोभ करणारे स्वतःचाच वंशाचा विनाश करतात. लोभात बुद्धीचे हनन होते व त्याने व्यक्ती सर्व भ्रष्ट गोष्टी करतो, वैभव निर्माण करतो, पण कोणीही सुखात कधीच राहू शकत नाही. दुसऱ्यांच्या दुःखावर पैसा कमवणारे स्वतःच्या वंशाला सुरक्षित ठेवू शकत नाही. जर कर्म चुकीचे तर सर्वनाश निश्चितच आहे. संदेश द्या माझा, जे थोतांड उभं करतात आहे ना, हेच तुमच्या विनाशाचे कारण बनत आहे. काही लोकांना पैसा यासाठीच दिला जातो की त्यांनी दुःखी जगावं आयुष्यात. उत्तम कर्म म्हणजेच पैसा प्रगतीचे कारण आहे. अधर्म कर्म त्यांचा पैसा दुःखाचे कारण बनते. काही लोक जीवन जगतात तर काही लोक फक्त जिवंत राहतात. म्हणूनच आपल्या कर्मावर लक्ष द्यावे. प्रतिक्षण आनंदी जगायचे तर प्रतिक्षण कर्म चांगलेच करा. आपल्यालाच कळलं पाहिजे आपली कर्म कशी आहेत. सर्वात आधी समजून घ्या पुण्य व पाप कर्म काय आहे. सर्वात मोठे पाप लोकांना कर्महीन बनवणे व सृष्टीत असंतुलन बनवतात. घर हे आपले आत्मीयता, प्रेम, जिव्हाळा दाखवण्याचे योग्य ठिकाण आहे, पण ते सोडून लोक त्यात भांडण, वर्चस्व, प्रगती, लोभ, स्वार्थ जिंकणे यातच आपलं आयुष्य नष्ट करत आहे. स्वतःचं नुकसान करतात, हेही पापच आहे. नशीब कर्मानं तयार होतं, म्हणून मानवाला धर्म आणि अधर्म हा समजलाच पाहिजे. म्हणूनच शंभूगीतेतील प्रथम अध्याय धर्म आणि अधर्म म्हणजे काय यावर आधारित आहे. घेणाऱ्यांसाठी सर्व आहे, पण न घेणाऱ्यांसाठी काहीच नाही. उत्तम कर्म करण्यासाठी सर्व आहे, पण ज्याला उत्तम कर्म करायचेच नाही आहे त्याला सर्व अधर्मच आठवते. दिवसभरात प्रत्येक क्षणात जागृती असणे महत्त्वाचे व तेवढे कर्मही चांगलेच तेवढे आनंदित. आपण जेही कर्म करतो काया वाचा मने याचे आउटपुट काय आहे हे माहीत नसेल तर तुम्ही धर्म अधर्मामध्येच फसाल. कोणी वाईट केलं तरी पुढचा क्षण तुमचाच आहे ना. करता करविता तुम्ही स्वतःच आहात. धर्म अधर्म कळला तर प्रत्येक क्षणाला आनंद. प्रत्येक क्षणाला कर्म उत्तम असेल तर आयुष्य आनंदी, प्रतिक्षणी आनंदित. धरतीवरच सर्व स्वर्गसुख आहे, ते वरती नाही. म्हणून ईश्वराला देवांनाही धरतीवर येण्याचा लोभ आहे. शंभूगीता हे शिवतत्व आहे. प्रत्येक क्षणी आनंदी निरोगी जगणं हाच मोक्ष आहे. सर्व वाईट पासून मुक्त असतो तोच खऱ्या अर्थाने मोक्ष प्राप्त झालेली व्यक्ती. मी हेच म्हणेल, तुम्ही सर्व समजतात काया वाचा मने. अर्धे आजार उशिरा उठल्याने. लवकर उठाल तर सर्व आरोग्य आपोआपच येईल. मी इच्छा करतो की शंभूगीतेचे ज्ञान तुम्हाला आत्मसात हो. धन्यवाद. धन्यवाद. ओम नमः शिवाय.